हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री शेख, फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रक्टर ITI लोअर परेल. मी आज तुम्हाला टेक्स्टाईल डिझायनरबद्दल माहिती देणार आहे. टेक्स्टाईल डिझायनर कोण असतो, त्याचा रोल काय असतो आणि डिफरन्स काय आहे टेक्स्टाईल डिझायनर आणि फॅशन डिझायनरमधला, हे आज आपण पाहणार आहोत. तर पहिले आपण पाहूया की टेक्स्टाईल डिझाईन म्हणजे काय. पहिले टेक्स्टाईल डिझाईन म्हणजे काय ते आपण पाहूया. तर जे फॅब्रिकचे टाईप्स आहेत आपण पाहिलेले, ओव्हन फॅब्रिक, नॉन ओव्हन फॅब्रिक, निटिंग फॅब्रिक. तर हे फॅब्रिक जेव्हा बनवतो, हे जेव्हा त्याचं स्ट्रक्चर जेव्हा असतं त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन्स क्रिएट करणं, तर ही जी प्रोसेस असते त्याला आपण टेक्स्टाईल डिझाईन असं म्हणतो. आता हे टेक्स्टाईल डिझाईन्सचे जे पॅटर्न्स आहेत ते आपण क्लोथमध्ये, म्हणजे जेव्हा क्लोथिंग बनवतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये यूज करतो. हाऊसहोल्ड टेक्स्टाईल म्हणजे ज्या टॉवेल्स वगैरे असतात वेगवेगळ्या टाईपच्या, त्याच्यामध्ये आपण यूज करतो. आणि काही टेक्स्टाईल जे आहेत ते डेकोरेटिव्ह टेक्स्टाईलमध्ये पण आपण, म्हणजे जसे कार्पेट वगैरे, तर ह्याच्याही डिझाईनमध्ये आपण नवीन नवीन डिझाईन्स आपण पाहतो. तर ते हे जे डिझाईन्स असतात ते हे आपण जेव्हा ते बनत असतात तर त्यावेळेला त्या टेक्स्टाईल, त्याला आपण टेक्स्टाईल म्हणतो. ज्यावेळेला तो फॅब्रिक तयार होत असतो त्यावेळेला त्याच्यात जे डिझाईन करतो त्याला आपण टेक्स्टाईल डिझाईन असं म्हणतो. आता टेक्स्टाईल डिझायनर म्हणजे काय, तर टेक्स्टाईल डिझायनर जो असतो तो काय करतो, तो फॅब्रिक जेव्हा बनवतात तेव्हा त्या फॅब्रिकमध्ये डिझाईन्स, वेगवेगळे जे प्रिंट्स आहेत म्हणा, जे कलर आहेत, तर ह्याचा जो त्यांना स्टडी असतो, जे व्ह्यूज, आपण ज्या व्ह्यूजने क्लॉथ तयार होतो, तर ह्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट करतात, ज्याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी करतात, त्याला आपण फॅशन टेक्स्टाईल डिझायनर असं म्हणतो. आता जे डिझायनर असतात त्यांना ते जे डिझाईन बनवत असतात तर ज्यावेळेला त्यांना पूर्ण नॉलेज असणं गरजेचं असतं. जे जसा क्लॉथ बनतो तर क्लॉथ बनवण्याची प्रोसिजर आपण पाहिलेली आहे. फायबर टू यार्न आणि यार्न टू फॅब्रिक असा क्लॉथ तयार होतो. तर हा जेव्हा क्लॉथ तयार होतो त्यावेळेला त्या फायबरबद्दल म्हणा, त्या यार्नबद्दल म्हणा, तर ह्यांची पूर्ण माहिती असणं टेक्स्टाईल डिझायनरला जास्त गरजेचं असतं. कारण त्याच्यामध्ये आता काही जे आपण पाहिलेले आहेत की काही जे फॅब्रिक बनवतात तर ते मॅनमेड फॅब्रिक जे आहेत ते केमिकल्स यूज करून केलेले असतात. तर ह्यांना ते टेक्स्टाईल जेव्हा ते फॅब्रिक बनवत असतात तर त्यांना ते टेस्टिंग करणं फार गरजेचं असतं की हे जे आपण फॅब्रिक बनवतोय तो फॅब्रिक जर कोणी घातल्यानंतर त्याला ते काही रिॲक्शन होऊ नये वगैरे, तर हे सगळं टेस्टिंग जे आहे हे जे करतात ते हे टेक्स्टाईल डिझायनरचं काम असतं आणि हे त्यांना खूप गरजेचं असतं. तसंच जसं डिझायनिंगमध्ये पाहतो आपण, फॅशन डिझायनिंगमध्ये, की आपल्याला मार्केट ट्रेंड काय चालू आहे, सध्या ट्रेंड काय चालू आहे, कलर कोणताही चालू आहे, बाहेर कोणत्या कलरमध्ये आपण जास्त मार्केटमध्ये जास्त ट्रेंड आहे, तर हे आपण जसं सर्च करत असतो तसं टेक्स्टाईल डिझायनरलाही जो ट्रेंड सध्या चालू आहे त्याबद्दल माहिती असणं, जे कलर पॅलेट जी असते, जे कलर्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असणं हे जास्त गरजेचं असतं. आता टाईप्स काय आहेत टेक्स्टाईल डिझायनरचे, कुठे कुठे असतात टेक्स्टाईल डिझायनर ते आपण पाहूया. की टेक्स्टाईल डिझायनर जे आहेत ते फॅशनमध्ये, म्हणजे जे फॅशन इंडस्ट्री असतात त्याच्यामध्ये असतात आणि आर्ट आणि टेक्नॉलॉजीमध्ये पण टेक्स्टाईल डिझायनर आपल्याला पाहायला मिळतील. आता 2 कॉमन टाईप्स ऑफ टेक्स्टाईल डिझाईन आर फॉर होम गुड्स अँड द ॲपरल ऑर क्लोदिंग इंडस्ट्री. जे क्लोदिंग इंडस्ट्री, जे ॲपरल इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्टाईल डिझायनर दिसतील. ज्या होम गुड्स आहेत, म्हणजे जे आपण पाहिलं, टॉवेल्स पाहिले, वेगवेगळ्या टाईपचे असतात ते कार्पेट वगैरे, तर ह्याच्यामध्येही टेक्स्टाईल डिझायनर तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच जे काही टेक्स्टाईल डिझायनर जे असतात ते फॅशन डिझायनरचे त्यांना जसं पाहिजे टाईपचे, ज्या टाईपचे त्यांना क्लॉथ पाहिजे, त्यांची जशी रिक्वायरमेंट आहे, तर त्यांच्या सहयोगाने पण टेक्स्टाईल डिझायनर डिझाईन्स डेव्हलप करतात. तसंच इंटेरियरमध्येही टेक्स्टाईल डिझायनर असतात, जे तुमचे किचन, बाथरूम, लिव्हिंग रूमचे जे पॅटर्न्स असतात, जे ड्रॉइंग असतात, जे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे असतात, तर हे पण टेक्स्टाईल डिझायनर काय करतो, तिथेही टेक्स्टाईल डिझायनर तुम्हाला डिझाईन करताना दिसते. तर त्यांना त्याच्यासाठी जी कलर पॅलेट आहे तर त्याच्याबद्दलचं नॉलेज असणं हे जास्त गरजेचं असतं टेक्स्टाईल डिझायनरला. तर रोल काय आहे टेक्स्टाईल डिझायनरचा, एक तर डिझायनर जो आहे हा आपला मेन की आहे फॅशन वर्ल्डमधली. जसं फॅशन डिझायनर इम्पॉर्टंट आहे तुमच्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये, जेवढा फॅशन डिझायनर इम्पॉर्टंट आहे तेवढाच तुमचा टेक्स्टाईल डिझायनरही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. टेक्स्टाईल डिझायनर काय करतो, तर जे फॅब्रिकमधली जी क्रिएटिव्हिटी आहे, जी फॅब्रिक बनवताना जे प्रिंट म्हणा, डिझाईन्स म्हणा, ओव्हन फॅब्रिक जे असतात त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पॅटर्न्स, आता आपण पाहतो कितीतरी पॅटर्न्स आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे क्लॉथ, जसं आपले सीझन हे होत राहतात तसं तुम्ही पाहता की कितीतरी टाईपचे क्लॉथ तुम्हाला आता मार्केटमध्ये पाहायला मिळतात. किती क्रिएटिव्हिटी, कलर म्हणा, की सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला
एकदम छान असे फॅब्रिक आता तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतात. त्याचप्रमाणे जे इंटेरियरमध्ये जे फर्निशिंग कार्पेट्स हे जे बघता तुम्ही किती त्याचे पण किती मार्केटमध्ये छान छान डिझाईन्स येतात. तर हे सर्व जे कोण डिझाईन करतात तो टेक्स्टाईल डिझायनर असतो. तसंच ज्या रिपीट डिझाईन होतात, जसे फॅशन सायकल आपण पाहिलेली आहे, फॅशन सायकलमध्ये काय होतं तर डिझाईन्स हा रिपीट होत असतात. तर जशा आपल्या जुन्या डिझाईन्स असतात, जे काही आपल्या पहिल्या ट्रेडिशनपासून आलेल्या डिझाईन्स आहेत, तर त्याच्यामध्ये हे लोक नवीन नवीन क्रिएशन करून परत नवीन डिझाईन असं प्रोड्यूस करतात. म्हणजे आता फ्लोरल प्रिंट पाहतो, फ्लोरल प्रिंट आपण घेतली आणि त्याच्यामध्ये आपण काही रिपिटेशन म्हणजे जुन्या याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन टेक्निक यूज करून आपण नवीन जो डिझाईन क्रिएट करू शकतो, नवीन पॅटर्न क्रिएट करू शकतो. तर हे जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला क्लॉथचं नॉलेज असणं गरजेचं आहे, फॅब्रिकचं. त्या फॅब्रिक म्हणजे जो फॅब्रिकवरती तुम्हाला डिझाईन करायचं आहे, तर त्या फॅब्रिकवरती ती डिझाईन सूट होईल की नाही, तर हे सगळं कोण पाहतं तर टेक्स्टाईल डिझायनर पाहतो. तसंच सेम जसं फॅशन डिझायनरला गरज असते रिसर्चची, ज्यावेळेला त्याचा बिझनेस करायचा असेल किंवा काय, तर तुम्हाला रिसर्च करावा लागतो. जेव्हा तुमची कंपनी असेल तर कंपनीमध्येही आपल्याला रिसर्च करावा लागतो की सध्या मार्केटमध्ये काय आहे, आपण कुठल्या टाईपचे सॅम्पल्स केले पाहिजे, कुठल्या टाईपचं आपण म्हणजे फॅशनचे गार्मेंट्स गेले पाहिजे. असं जसं फॅशन डिझायनर करतं तसं टेक्स्टाईल डिझायनरलाही मार्केटचा पूर्ण रिसर्च केला पाहिजे. इवन त्यांनी बुटीक पण म्हणजे जे फॅशन डिझायनर्स जे असतात त्यांनी विजिट करायला पाहिजे, त्यांची काय नीड आहे. कारण यांना फॅब्रिक बनवायचं आहे, पण फॅब्रिक जो यूज करणार आहे तर त्यांच्याशी कन्सल्ट करून यांना जास्त गरजेचं असतं की कोणत्या टाईपचं आपण फॅब्रिक यांना देऊ शकतो, त्याच्यामध्ये अजून आपण काय क्रिएटिव्हिटी करू शकतो. प्रिंट्समध्ये, व्ह्यूजमध्ये आपण पाहतो की नवीन नवीन विविंगने पण कपडा छान तयार करता येतो. तर हे जे सगळे आहेत तर हे रोल्स आहेत टेक्स्टाईल डिझायनरचे. तर हे टेक्स्टाईल डिझायनर असे जे क्लॉथमध्ये वेगवेगळे प्रिंट्स म्हणा, डिझाईन्स म्हणा, कलर कॉम्बिनेशन, तर हे असे पहिले करून पाहतात सॅम्पल्स. आता आपण पाहूया टेक्स्टाईल डिझायनर आणि फॅशन डिझायनरमधली डिफरन्स काय आहे. टेक्स्टाईल डिझायनर जो आहे तर पहिले टेक्स्टाईल डिझायनर जो फॅब्रिक बनवते वेळी जे क्रिएटिव्ह डिझाईन्स पॅटर्न्स जे आहेत ते फॅब्रिक बनवते वेळी फॅब्रिकचे स्ट्रक्चर जे डेव्हलप असते त्याच्यामध्ये डेव्हलप करतात. आणि फॅशन डिझायनर काय करतो तर जो क्लॉथ आहे, जो रेडीमेड म्हणजे जो फॅब्रिक त्यांना मिळालेला आहे त्या फॅब्रिकमध्ये डिझाईन्स आणि पॅटर्न्स तयार करतात. आणि टेक्स्टाईल डिझायनरमध्ये जे कलर, प्रिंट, व्ह्यूज यांचं ज्यांना नॉलेज असणं जास्त गरजेचं आहे. ज्या टाईपचं ते फॅब्रिक बनवतं त्याचं टेक्स्चर कसं असेल, प्रिंट कसं असेल, प्रिंट कोणती पाहिजे, त्याला कोणती प्रिंट सूट होईल, कलर कोणता, कलर कॉम्बिनेशन, व्ह्यूज, हे सर्व नॉलेज कोणाला पाहिजे, टेक्स्टाईल डिझायनरला पाहिजे. तसं फॅशन डिझायनरला काय पाहिजे तर ह्युमन बॉडीच्या शेपप्रमाणे कोणतं गार्मेंट त्यांना फिट होईल असं त्यांना गार्मेंट स्टिच करणं हे फॅशन डिझायनरचं काम आहे. टेक्स्टाईल डिझायनर डेव्हलप फॅब्रिक फॉर क्लोदिंग, होममेड अप अँड कार्पेट्स. तर कार्पेटसाठी, होममेड थिंग्ससाठी आणि क्लोदिंगसाठी डिझाईन करतो. फॅशन डिझायनर डेव्हलप कलेक्शन फॉर रिटेलर्स फॉर ईच सीझन. म्हणजे सीझन वाईज जे रिटेल त्यांना करायचं असतं त्याच्यासाठी त्या कलेक्शनसाठी फॅशन डिझायनर काय करतात, त्यांचे डिझाईन्स डेव्हलप करतात. टेक्स्टाईल डिझायनर्स वर्क्स इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, टेक्स्टाईल डिझाईन फर्म्स. टेक्स्टाईल डिझायनर डेव्हलप रॉ मटेरियल फॉर फॅशन डिझायनर्स. टेक्स्टाईल डिझायनर जो आहे तो कुठे कुठे काम करतात तर कंपनीमध्ये असतात, जिथे फॅशन डिझायनरची रॉ मटेरियल ज्यांना हे करतात त्यांच्याशी ते टेक्स्टाईल डिझायनर जॉब करतात. आणि फॅशन डिझायनर जो आहे तो गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ॲपरल बाईंग हाऊसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विथ बायरसोबत डायरेक्ट कम्युनिकेशन करून वेगळे डिझाईन्स क्रिएट करणं, तिथेही आपण फॅशन डिझायनर पाहू शकतो. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्येही तुम्हाला फॅशन डिझायनर पाहायला मिळते. फॅशन डिझायनर म्हणजे समजा एक शो आहे जो सुपरहिट होतो, तर त्या सुपरहिट होण्याच्या मागे जसा ज्यांनी तो ॲक्ट केलेला आहे तर तो पडद्यासमोरचे ॲक्टर झाले. आणि त्या सक्सेसबरोबर जे असतात ते पडद्या मागे जे असतात, जे म्हणजे डायरेक्टर म्हणा, अजून कोण असतील ते, तर हे सेम असंच या बाबतीत आहे. फॅशन डिझायनर हा पडद्यासमोरचा झाला आणि टेक्स्टाईल डिझायनर हा पडद्या आडचा झाला. तर हे एकमेकांवर डिपेंड आहे. थोडंफार सेम आहे, जसं फॅशन डिझायनरलाही क्लॉथबद्दल थोडीफार माहिती असते आणि टेक्स्टाईल डिझायनरचं काय असतं तर क्लॉथ बनवते वेळी त्यांना जास्त डीपली याबद्दल नॉलेज असतं. तर हा थोडासा डिफरन्स आहे याच्यामध्ये. पण दोघांनाही एकमेकांबद्दल थोडीफार माहिती असते, त्याच्याशिवाय हे यांची म्हणजे हे एकमेकांवरती डिपेंड आहेत.
तर डिपेंड असणाऱ्यांना त्याबद्दल माहिती असणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे टेक्स्टाईल डिझायनरला फॅशन डिझायनरबद्दल थोडी माहिती असतेच आणि फॅशन डिझायनरलाही क्लोदिंगबद्दल जो फॅब्रिकचा जो टाईप आहे त्या फॅब्रिकबद्दलही त्याला माहिती असते. तर मला वाटतं की तुम्हाला टेक्स्टाईल डिझायनर कोण आहे आणि या दोघांमधला काय डिफरन्स आहे हे नक्कीच कळलं असेल. थँक्यू.